नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण अपरोक्ष अनुभूती हा आदि शंकराचार्यांचा ग्रंथ आपण बघत आहोत. त्याचं निरूपण आपण बघत आहोत. एपिसोड 8व्याला मी सुरुवात करते. मंत्र 36 ते 38 हे यामध्ये घेतलेले आहेत. एपिसोड 8वा मी सुरू करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महा गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपरोक्ष अनुभूती एपिसोड 8वा श्लोक 36 ते 38. मंत्र 36वा. असंगः पुरुषः प्रोक्तो बृहदारण्यके पी च अदंतमलसंश्लिष्टः कथम स्या देहका पुमान. म्हणजे या मंत्रामध्ये असं म्हटलंय की बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्यातील आत्मतत्व हे पूर्णपणे असंग असतं. मग हे जे शरीर आहे ते मात्र असंग नाही. त्याला प्रत्येकाशी त्याचा संग जोडलेला आहे. ते अनंत दोषांनी संगयुक्त आहे, अशुद्ध आहे, अशुद्धतेनं ते भरलेलं आहे. त्यामुळे शरीर हे आत्मतत्व कसं काय होऊ शकेल? आचार्यांनी इथे बृहदारण्यक उपनिषदाचा संदर्भ आपल्याला दिलेला आहे. ते उपनिषद असं म्हणतं की आत्मतत्व हे पूर्णपणे असंग आहे. आता असंग हे कोणत्या अर्थाने म्हटलंय ते आपण बघूया. मनुष्याच्या रोजच्या 3 अवस्थेचं वर्णन इथे उपनिषदामध्ये केलेलं आहे. कोणत्या 3 अवस्था? आपली पहिली जागृत अवस्था, मग त्यानंतर थकून आपण झोपी जायला लागतो तेव्हा येणारी स्वप्नावस्था, आणि नंतर शेवटची अवस्था म्हणजे गाढ निद्रा किंवा सुषुप्ती. अशा प्रकारे जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि मग नंतर सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये मनुष्याचं आयुष्याचं चक्र हे सदैव चालू असतं. परंतु त्या अवस्था ज्या आहेत त्या कुणाच्या आहेत? त्या शरीर आणि मनाच्या आहेत. शरीर कार्य करतं, मन जागृत असतं तेव्हा जागृत अवस्था असते. हळूहळू मन थकतं, शरीरही दमतं, झोपावंसं वाटतं तेव्हा मन स्वप्न बघतं, म्हणजे ही मनाची अवस्था आहे. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये शरीर आणि मन हे दोघंही अकार्यक्षम होतात. परत या 3ही अवस्था येतात आणि जातात, एकसारख्या त्या बदलत असतात, त्या नित्य नाहीत. त्यामुळे या सगळ्या अवस्था शरीर आणि मनाच्या आहेत. आणि आत्मतत्व हे साक्षी भावानं या 3ही अवस्थांकडे ते बघत असतं. आत्मतत्व काही गाढ निद्रेमध्ये जात नाही. आत्मतत्व काही स्वप्नावस्था बघत नाही किंवा आत्मतत्व ही जागृत अवस्था त्यामध्ये तो वावरत नाही. ही केवळ शरीर आणि मनाची अवस्था आहे. आत्मा हा सदैव निर्लेप आहे आणि साक्षी मनानं, साक्षीत्वानं तो या 3ही अवस्था येतात जातात, येतात जातात त्याचं निरीक्षण फक्त आत्मतत्व करत असतं. परंतु कसं आहे ना, आत्मा जरी सदैव अकर्ता असला
बर का. आत्मा हा जरी सदैव अकर्ता आणि अभोक्ता असला तरी होतं काय की आत्मतत्व हेच, बर का, आत्मतत्व हेच शरीर आणि मनाच्या माध्यमातून ते जेव्हा कार्य करतं तेव्हा ते आपल्याला करता आहे असं भासतं. खरं प्रत्यक्षात सगळी कर्म ही प्रकृतीनं दिलेल्या शरीर आणि मनाकडनं ही केली जातात. परंतु आपल्याला मात्र अविद्येचा मोह असल्यामुळे, आपल्याला ते नेमकं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आत्माच करता आहे, करविता आहे, सगळं काही तो करणार आहे. परंतु प्रत्यक्षात हे जे दोन मी आपल्यामध्ये वावरत असतात ना, त्यांनी हा सगळा गोंधळ होतो. म्हणजे कसं आहे की एक आहे कनिष्ठ मी, बर का, शरीर आणि मनाच्या स्तरावर उभा असलेला कनिष्ठ मी, तो कोण आहे? अहंकार रूपी जीवात्मा. तो कुणाच्या पायावर उभा आहे? तो शरीर मनाच्या स्तरावर आहे, तो कनिष्ठ मी. आणि दुसरा खरा मी, ज्याचं आपल्याला अजून नेमकं ज्ञान नाही, तो जो खरा मी आहे तो आहे आपल्यातील आत्मतत्व. ते बिचारा आत्मतत्व बिचार मागे उभं राहून शरीराला, मनाला, अहंकाराला सगळी ज्ञानपूर्ण शक्ती देत असतो, जाणीवेची शक्ती देत असतो. शक्ती देणारा मागे, पण पुढे पुढे करणारं शरीर आणि मन आणि अहंकार. त्यामुळे हे जे दोन स्तर असतात ना, त्यांनी आपला गोंधळ उडतो. शरीर आणि मन कार्य करताना मी काय असते, माझ्यातला अहंकार जे कार्य करतो तो करता असतो. आणि त्याच वेळेला जीवात्मा जेव्हा कार्य करत असतो त्याच वेळेला मी साक्षी सुद्धा असते. शरीर मन पुढे आहे, त्या स्तरावर मी करता होते. पाठीमागे असलेल्या आत्मतत्वाच्या स्तरावर मी त्याच वेळेला करता असतानाच मी त्याच वेळेला साक्षी असते. म्हणजे माझ्यातलं साक्षीपण आणि माझ्यातला करता हे दोघं एकमेकांपासून खऱ्या अर्थानं वेगळे नाहीत, वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणूनच भगवंत भगवद्गीता अध्याय 13 मध्ये श्लोक 29 मध्ये भगवंत असं म्हणतात, प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः या पश्यन्ति तत्तयात्मानं कर्तारं स पश्यति. म्हणजे काय की सर्व प्रकारे सर्व कर्म केवळ प्रकृतीकडून केले जातात आणि प्रकृतीकडनंच आपल्याला शरीर आणि मन मिळालेलं आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की सगळी कर्म शरीराकडनं केली जातात आणि आत्मा हा प्रत्यक्षात अकर्ता आहे हे ज्यानं ओळखलं त्यानं खरं तत्व जाणलं असं म्हणायचं. म्हणजे असं की सर्व व्यवहार आणि कृती कर्म हे आपल्याला प्रकृतीकडनं आपण करत असतो. आत्मा हा अकर्ता आहे, पण मग त्याचा अर्थ असा घ्यायचा का आत्मा अकर्ता आहे? होय, ठीक आहे, मग मला काय शरीर आणि मन काही करू दे ना, मी तर अकर्ता आहे. तुम्ही म्हणता माझं करस्वरूप आत्मा आहे आणि आत्मा कसा आहे? अकर्ता. मग झालं तर मी अकर्ता, नाही का? हे समीकरण झालं. मग शरीर आणि मन काय माझं नाही, ते काही करू देत, मला काय त्याचं पापकर्म करू दे, दुसऱ्याला लुबाडू दे, वाईट गोष्टी करू देत, मला काय त्याचं, मी आत्मतत्व आहे असं म्हणून पळवाट काढता येणार नाही. उलट आपल्या शरीर आणि मनावर एक मोठी जबाबदारी आहे, बर का. आपल्या शरीर आणि मनावर अशी जबाबदारी आहे की आपण अत्यंत निर्लेप मनानं सत्कर्म आपल्या हातून सतत घडली जावीत आणि ज्या योगे आपल्यातील आत्मतत्वाचं असंगत्व आपण असंगत्व बुद्धीनं सगळी कर्म, सत्कर्म, चांगली कर्म करून ते आपल्याला आत्म्याचं कर्तेपण आपल्याला अशा प्रकारे ते सिद्ध करून दाखवायचं आहे की ज्यामुळे
आत्म्याचं अकर्तेपण आपल्या स्वच्छ शुद्ध कर्मांनी जपलं जाईल. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असंगत्व जे आलेलं आहे त्याचा संदर्भ या आपल्या 3 अवस्थांशी म्हणजे जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्तीशी जोडलेला आहे. सुषुप्ती ही जी अवस्था आहे ना, गाढ निद्रा, त्याला संप्रसाद असं म्हटलं जातं. कारण त्यामध्येच दुर्दैवानं अशासाठी की त्यामध्ये आपलं अज्ञान पण असतं. आपण पूर्ण झोपी जातो तेव्हा आपल्यामध्ये अज्ञान पण असतं, परंतु त्या अविद्यपूर्ण अज्ञानपूर्ण अवस्थेमध्येच आपल्याला पूर्णपणे शांती आणि प्रसन्नता लाभत असते. म्हणून त्याला संप्रसाद असं म्हटलं जातं. परंतु ही अवस्था फार काळ टिकत नाही, नाही का? परत आपण जागृत होतो, परत स्वप्नावस्था, परत निद्रावस्था, आणि म्हणून या अवस्था आत्म्याच्या अवस्था आहेत असं आपल्याला नाहीच म्हणता येत. कारण आत्म्याचं स्वरूप कसं आहे? आत्म्याचं स्वरूप नित्य आहे, तो बदलत नाही, तो झोपत नाही, तो जागृत अवस्थेमध्ये नाही, कारण तो सतत अजय अव्यय आणि जागृतच आहे. त्यामुळे या मात्र अवस्था येतात जातात, त्यामुळे आत्मतत्वाचं स्वरूप हे असू शकत नाही. कारण स्वरूप म्हणजे काय? अशी अवस्था जी कधीही बदलत नाही. त्यामुळे फक्त होतं काय की स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला पटू शकतं की हो, आत्मतत्व काही स्वप्न बघत नाही. ज्या सुषुप्तीमध्ये आपण म्हणतो बरोबर आहे, आत्मतत्व काही निद्रा घेत नाही. पण जागृतावस्थेमध्ये मात्र हे समजणं जरा कठीण जातं. जागृतावस्थेमध्ये आपलं शरीर मन अगदी पूर्णपणे कार्यक्षम असतं, आणि तेव्हा मग आपल्याला वाटतं की आत्मतत्व हे जागृतावस्थेमध्ये तरी कसं काय असंग राहील, नाही का? कारण जागृतावस्थेमध्ये हजारो उलाढाली घडत असतात, व्यवहार घडत असतात, पण ते जाणण्यासाठी की आत्मा हा सदैव निर्लेप आहे, सदैव असंग आहे, सदैव अकर्ता आहे, हे जागृतावस्थेत सुद्धा तो तसाच आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला आत्मतत्वाचं खऱ्या स्वरूपाचं खरं ज्ञान हे आपल्याला त्याची अनुभूती यावी लागते. त्याशिवाय आपल्याला हे पटू शकत नाही. आणि त्याचं अनुभूती येण्यासाठी आपल्याला तपस्या आणि साधना करणं भाग असतं. मंत्र 36साठी आता मी एक कथा सांगते की असंगत्व यानं कसं काय मनुष्य जगू शकतो हे आपल्याला संत महात्म्यांच्या कथांवरून नक्कीच आपण ते जाणू शकतो. संत श्रेष्ठ पुनितावती. संत श्रेष्ठ पुनितावती काराईकल मध्ये तिचा जन्म झाला, आणि म्हणून तिला काराईकल अम्मियार अशाही नावाने ओळखलं जातं, किंवा प्रत्यक्ष भगवान शिवांची माता या दृष्टीनं सुद्धा तिला हाक मारली जाते. कारण तिनं अत्यंत आर्तपणे भगवान शंकरांना साथ घातली होती, आणि तिच्या मदतीला धावून भगवान शंकर आले होते. म्हणून तिला भगवान शिवशंकरांची माता या दृष्टीने सुद्धा तिला ओळखलं जातं. तिचा जन्म एका श्रीमंत घराण्यामध्ये झाला. तिच्या वडिलांचं नाव धनदत्त असं होतं. ते व्यापारी होते. तामिळनाडूमध्ये काराईकल इथे तिचा जन्म झाला. ती अत्यंत शिवभक्त अशी, अगदी लहानपणापासून ती शिवभक्त होती. तिच्यावर
भक्तीचे दृढ संस्कार झालेले होते. तिचं लग्न पुढे परमदत्त या व्यापाराशी झालं बर का. अगदी सुखा समाधानाने, वैभवामध्ये, श्रीमंतीमध्ये तिचा संसार जरी चालू होता तरी तिची भक्तीची कास तिनं सोडली नव्हती आणि ती मनापासून शिवाचं नामस्मरण सतत तिच्या मनामध्ये चालू असे. एके दिवशी काय झालं की तिचा जो नवरा होता परमदत्त, त्याचं दुकान होतं बाजूलाच आणि तिथे व्यापार करत असताना एकानं त्याला 2 आंबे आणून दिले बर का. मग ते 2 आंबे त्यानं नोकरा करवी जवळच त्याचं घर होतं तिकडे घरामध्ये पाठवून दिले. पुनितावतीचा स्वयंपाक चालू होता आणि तेवढ्यात एक संन्यासी योगी अतिथी म्हणून तिच्या दारासमोर भिक्षेसाठी आला. तेव्हा घरामध्ये अन्न अजून काही शिजलेलं नव्हतं, त्यामुळे तिला पटकन आठवलं की आपल्याला आत्ताच 2 आंबे मिळालेले आहेत. त्यातला एक आंबा तिनं त्या संन्यासीला दिला आणि मग ती ते सगळं विसरून पण गेली काम करण्याच्या गडबडीत. मग दुपारी जेव्हा तिचा नवरा जेवायला आला तेव्हा तो म्हणाला, एक आंबा दे ग. त्यानं आंबा खाल्ला, त्याला तो अतिशय आवडला आणि मग तो तिला म्हणाला, अगं दुसरा पण आहे ना, तो पण मला देतेस का. त्याबरोबर पुनितावतीला आठवलं, अरे बापरे, आपण तो आल्या आल्या सांगायला पाहिजे होतं की एक आंबा मी संन्यासीला दिला म्हणून. पण ते तर ती विसरून गेली की आता काय करू, ऐनवेळेला काय करू. आता त्याला कदाचित मी खोटं बोलते असं वाटू शकेल. खूप घाबरली आणि तिनं आतमध्ये भगवान शिवशंकरांचा धावा केला की बाबा देवा रे, मला या संकटातून वाचव, एक आंबा माझ्या हाती दे बर का. आणि मग तिच्या आर्त हाकेला भगवान शंकरांनी त्यांनी तिला आपल्या भक्ताला मदत करायचं ठरवलं आणि एक अत्यंत सुमधुर आंबा असं तिच्या हातामध्ये आला. तिनं चला वेळ निभावली असं म्हणत तो आंबा आपल्या नवऱ्याला दिला. परंतु ते तर अगदी वेगळंच, अगदी स्वर्गीय असं फळ होतं. त्याची चव त्या आंब्याची काही वेगळीच होती. त्यामुळे तो म्हणाला, अरे हा आंबा तर अगदीच वेगळा लागतोय, असं फळ मी आजपर्यंत कधी खाल्लं नाही. त्यानं असं म्हटल्यावर पुनितावतीनं घाबरून सगळं काही प्रामाणिकपणे सांगून टाकलं की असं असं झालं म्हणून. तेव्हा परमदत्त तिच्याकडे आश्चर्यानं बघू लागला. असं काही कुठे होतं का की घरातले आंबे संपलेत म्हणून मग देवाला हाक मारली आणि हातामध्ये आंबा आला. तो म्हणाला, असं कसं होईल. ते काही नाही, माझ्या डोळ्यासमोर तू पुन्हा एकदा तसा आंबा मला मिळवून दाखव. पुनितावतीनं पुन्हा डोळे मिटले, शांतपणे भगवान शंकरांची आराधना केली आणि खरोखर दुसरा आंबा सुद्धा तिच्या हातामध्ये आला. आता ते दृश्य बघितल्यानंतर तिचा नवरा मनातनं अतिशय घाबरला. हो, घाबरून गेला. त्याला असं वाटायला लागलं, ही खरोखर कोणीतरी दैवी अलौकिक अशी स्त्री आहे आणि माझी काही योग्यता नाही हिच्या बरोबर संसार करण्याची बर का. असं त्याच्या मनानं घेतलं. तो घाबरला. तिच्या दैवी सामर्थ्याला म्हणा की तिनं जो त्याच्यासमोर जो चमत्कार घडवून आणला त्याला तो घाबरला आणि काहीही न बोलता एक दिवस तो ते गाव सोडून दुसरीकडेच लांब कुठेतरी जाऊन राहू लागला. तिथे त्यानं आपलं छोटस दुकान थाटलं. हळूहळू त्याचा तिथे जम बसला. 4-5 वर्ष निघून गेली. त्यानं तिथे एका स्त्रीशी लग्न केलं. मुलगा सुद्धा झाला बर का. आणि इकडे पुनितावती मात्र अगदी प्राण कंठात आणून आपल्या पतीची वाट बघत होती. तिला काही समजतच नव्हतं की हा गेला गेला गेला, तो गेला तरी कुठे. काळजी वाटू लागली, चिंता वाटू लागली. इकडे विचार तिकडे विचार, शोधाशोध सुरू झाली, पण त्याचा काही पत्ता लागेना.
मग एके दिवशी त्यांचा एक शेजारी तिला सांगू लागला की बर का, मी तिकडे त्या गावी गेलो होतो, तिथे मी त्याला प्रत्यक्ष बघितलं. त्याची पत्नी, त्याचा मुलगा यांच्या सकट मी त्याला तिकडे बघितलं. पुनितावतीचा काही विश्वास बसेना. ती खरं खोटं जाणण्यासाठी म्हणून तिकडे त्या गावी गेली आणि रस्त्यामध्येच परमदत्त तिला वाटेत भेटला. तिला बघताच तो प्रचंड शरमून गेला आणि त्यानं तिला साष्टांग नमस्कार घातला. म्हणाला की देवी, हे देवते, मला क्षमा कर, मी काही तुझ्या योग्यतेचा नाही असं वाटून मी गावातून पलायन केलं. आता इथे येतं ते असंगत्व. पुनितावतीनं सगळं ऐकून घेतलं आणि अजिबात तिच्या मनामध्ये त्याचं ऐकल्यानंतर क्रोध निर्माण झाला नाही. तो कळवळून म्हणत होता की मला तू क्षमा कर, पण क्षमा केव्हा करायची? जर राग आला असेल तर क्षमा करायची ना. तिला रागच आला नव्हता. तिनं उदार मनानं त्याला आशीर्वाद दिला आणि मग तिनं या संसाराच्या सगळ्या पाशातून स्वतःला पूर्णपणे मुक्त करायचं ठरवलं आणि भगवान शंकरांची आराधना करण्याचं तिनं ठरवलं. त्या गावामध्येच एका शंकराच्या मंदिरामध्ये तिनं पुढचं सगळं आयुष्य निर्लेप मनानं, असंग वृत्तीनं आणि समाधानानं आपल्याकडनं लोकांची जेवढी सेवा करता येईल त्या वृत्तीनं तिनं त्या मंदिरामध्ये पुढचं आयुष्य घालवलं. आता वळूया मंत्र 37. तत्रेव च समाख्यातः स्वयं ज्योतिर्हि पुरुषः जडः परप्रकाशोऽयं कथम स्या देहका पुमान. म्हणजे काय? पुढे आचार्य परत एकदा बृहदारण्यक उपनिषदाचाच संदर्भ देत आहेत. त्यांनी म्हटलं की बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्मतत्व हे एखाद्या ज्योतिर्स्वरूप स्वयंप्रकाशित ते तत्व आहे आणि शरीर तर जड आहे, चेतनाहीन आहे. त्यामुळे आत्मतत्वाच्या जाणीव प्रकाश ऊर्जेमुळेच शरीराला हे चैतन्य प्राप्त होतं. त्यामुळे शरीर हे आत्मतत्व कसं काय होऊ शकेल? उपनिषदामध्ये असा मंत्र आलेला आहे की कथम आत्मेति योयम विज्ञानमयः प्राणेषु हृदयस्थ ज्योतिर्हि. म्हणजे काय? आत्मतत्व हे आपल्या हृदयाच्या गुहेमध्ये विज्ञानमय ज्योती स्वरूप असं ते आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण शरीराला त्याच्याकडनं प्रकाश मिळतो, जाणीव मिळते आणि समजून घेण्याची शक्ती आपल्याला आत्मतत्वामुळे मिळते. कसं आहे ना की आपल्यातील जीवरूपी जो अहंकार आहे तो कनिष्ठ मी आहे आणि त्याला सोपाधिक आत्मन असं म्हटलं जातं. सोपाधिक म्हणजे काय? की ज्याच्यावर उपाधी वरती वेढलेली आहे. अहंकारावर, जीवात्म्यावर शरीर आणि मनाची जी उपाधी आहे त्यामध्ये ती लपेटलं गेलेलं आहे, म्हणून त्याला सोपाधिक आत्मन म्हटलं जातं आणि त्याच्याद्वारेच शरीर कार्य करत असतं. आणि त्याच्या उलट माझ्यातलं खरं आत्मतत्व त्याला निरुपाधिक आत्मन असं म्हटलं जातं. म्हणजे जे निर्गुण आहे, निसंग आहे आणि ज्याच्यावर उपाधी घातलेली नाही, ते माझं खरं आत्मस्वरूप आहे. मुंडक उपनिषदामध्ये अंतरप्रकाशाची स्तुती करताना हे जे अंतरप्रकाशमय असं हे जे आत्मतत्व आहे त्याची स्तुती करताना मुंडक उपनिषद असं म्हणतं, आविही सन्निहितम गुहाचरम नाम महत् पद्मम अत्र एतत् समर्पितम वरेण्यम परम विज्ञानात यत वरिष्ठम प्रजानाम. म्हणजे काय?
आत्मतत्व हे दिव्य प्रकाश स्वरूप आहे, तेच प्राणतत्व आहे, तेच दिव्य तेजस्वी असं श्रेष्ठ सर्वोच्च तत्व आपल्या हृदय गुहेमध्ये वसत आहे. अशा एका संताची मी कथा आता सांगते की ज्याचं आत्मतत्व त्याच्या अंतरप्रकाशाने भरून गेलेलंच आहे, परंतु त्यांच्या हातून अतिशय महत्वपूर्ण कार्य सुद्धा ज्यांच्या हातून घडलेली आहेत असे सोनोपंत दांडेकर. बर का, सोनोपंत दांडेकर, जन्म 1896, मृत्यू 1968. ते संत साहित्याचे अभ्यासक होते, ज्ञानेश्वरीचे ते संशोधक होते, वारकरी संप्रदायाचे ते विख्यात प्रवचनकार असे मानले जातात. ठाणे जिल्ह्यातील केळवे गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे गुरु विष्णुबुवा जोग यांच्यामुळे त्यांना हरिभक्तीची, नामस्मरणाची गोडी लागली. ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA ची पदवी प्राप्त केली. तिथे शिकत असताना त्यांचे जे गुरु होते, गुरुदेव रानडे आणि जोग महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर खूप फार मोठा असा प्रभाव पडला. त्यानंतर MA होऊन त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. तेव्हा नोकरी करताना त्यांची फक्त एकच अट होती की मला प्रत्येक आषाढी वारीसाठी रजा मिळायला हवी, बस, बाकी काही त्यांच्या अटी नव्हत्या. मग निवृत्तीनंतर त्यांनी नेवासे इथे ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी, बर का, संशोधित आवृत्ती काढण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण झाली आणि सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा त्यांचं मोठं योगदान मानलं जातं. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना, त्यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी मानली जाते आणि ती स्वतंत्र ग्रंथाच्या योग्यतेची, त्याच्या तोडीची ती प्रस्तावना मानण्यात येते. त्यांनी गावोगावी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना नीती धर्माचा मार्ग दाखवला. जोग महाराजांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे सोनोपंत दांडेकर हे बराच काळ ते अध्यक्ष होते. लोककल्याणासाठी या महात्म्याने आपला संपूर्ण देह चंदनासारखा झिजवलेला होता. आता वळूया मंत्र 38. प्रोक्तोपि कर्मकांडेन यात्मा देहाद्विलक्षणः नित्यश्च तत्फलं भुंक्ते देहपातात अनंतरम. म्हणजे कर्मकांड सुद्धा असं म्हणतं. आचार्य इथे या श्लोकामध्ये असं म्हणतात की कर्मकांड वेदांचे 2 भाग आहेत, एक कर्मकांड, एक ज्ञानकांड. ज्ञानकांडामध्ये उपनिषद, तत्वज्ञान हे सगळं ज्ञानकांडामध्ये येतं आणि कर्मकांड जो भाग आहे त्याच्यामध्ये यज्ञयाग, पूजा अर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. तर कर्मकांड सुद्धा असं म्हणतं की आत्मतत्व हे शरीरापासून वेगळं आहे. म्हणजे केवळ ज्ञानयोग, ज्ञानकांडच सांगत नाही बर का, कर्मकांड सुद्धा हे म्हणतं की आत्मतत्व हे शरीरापासून वेगळं आहे, ते नित्य आहे आणि शरीर जरी नष्ट झालं, शरीर जरी नष्ट झालं
तरी हे आत्मतत्व नष्ट होत नाही. का? कारण मनुष्य जी जन्मानुजन्म कर्म करत असतो त्याची कर्मफळ संचिताच्या पेटीत जाऊन बसतात आणि ती संचितातली शिल्लक कर्मफळ भोगण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. त्याला अपूर्व असं म्हटलं जातं. जी कर्मफळ भोगण्यासाठी आपण जन्म घेतो त्याला अपूर्व असं म्हटलं जातं. त्यासाठी आत्म्याला शरीराच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्मकांडामध्ये मनुष्यानं सच्शीलपणे वागावं, सात्विकपणे वागावं, सत्कर्म करावीत, योग्य वागावं आणि त्याबरोबरीनं यज्ञ याग, पूजा, प्रार्थना. आता वेदकालीन यज्ञ याग हे जास्त प्रचलित होते. त्यानंतर उपासनेचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. आता पूजा, प्रार्थना वगैरे प्रामुख्यानं केल्या जातात. तर मनुष्यानं सात्विक वृत्तीनं वागून एकीकडे यज्ञ याग, पूजा, प्रार्थना कराव्यात आणि असं वागल्यानं मृत्यूनंतर त्याला स्वर्गाची गती प्राप्त होईल असं कर्मकांड सांगतं. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 10 मध्ये भगवंत असं म्हणतात की सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविद्यश्व मेष मोस्त्विष्ट कामधुक. म्हणजे असं की सृष्टीच्या आरंभी बर का, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवानं यज्ञ आणि प्रजा या दोन्ही गोष्टी निर्माण केल्या. यज्ञ आणि प्रजा निर्माण करून प्रजेला ब्रह्मदेवानं सांगितलं की यज्ञाच्या योगानं म्हणजे यज्ञ करून तुम्ही वृद्धी पावा, विकास तुमचा करून घ्या आणि हे यज्ञ या तुमच्या इच्छित कामना पूर्ण करतील. म्हणजे काय की भगवंतांनी सृष्टीच्या धारण पोषणासाठी प्रवृत्तीपर यज्ञ निर्माण केलं. म्हणजे आपली अशी श्रद्धा आहे की यज्ञ कुंडामध्ये जो अग्नी प्रज्वलित होतो त्यामध्ये आहुती दिल्यानंतर ती त्या देवतांना ती पोचते. देवता प्रसन्न होऊन आपल्या कामना पूर्ण करतात. पण यज्ञ म्हणजे केवळ होम हवन करणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ होत नाही की मनुष्य काहीतरी कामना करतो म्हणून तो यज्ञ करतो, कामना पूर्ती करून घेतो, एवढाच त्याचा संकुचित अर्थ होत नाही. यज्ञ म्हणजे सात्विक कर्म. यज्ञ म्हणजे ज्याचा त्याचा उद्योग, ज्याचा त्याचा व्यवसाय निष्ठेनं करणं म्हणजे सुद्धा यज्ञ आहे. म्हणजेच आजच्या काळात सुद्धा यज्ञाची संकल्पना ही म्हणजे लागू पडते आपल्याला या दृष्टीनं की प्रत्येकाने आपापला उद्योग व्यवसाय हा निष्ठेनं मनापासनं करायचा आहे. असं केला की तो एक प्रकारचा यज्ञच घडतो. यज्ञामध्ये इदं मम असं जे म्हटलं जातं त्याला खूप मोठा गंभीर असा अर्थ आहे. इदम न मम म्हणजे काय, हे माझं नाही. म्हणजेच आपण जे काही वैभव मिळवतो त्यातला पूर्णच्या पूर्ण भाग मी उपभोगायचा नाहीये. हे माझं एकट्याचं नाही, समाजाचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडा वाटा आहे. सामाजिक बांधिलकीचं भान जपून काही भाग समाजाच्या विकासनासाठी तो बाजूला काढणं म्हणजे सुद्धा यज्ञ हा अर्थ होतो. त्यामुळे कर्मकांड म्हणजे निव्वळ काहीतरी निरर्थक आहे असं आपण समजण्याचं कारण नाही. त्यामध्ये सुद्धा अर्थ लपलेला असतो. मनुष्यांना आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात म्हणून यज्ञयाग केला जात असे. परंतु होतं काय
की कर्मकांडाप्रमाणे मोक्ष म्हणजे स्वर्ग प्राप्ती होणं हे मात्र ज्ञानकांडाला मान्य नाही. उपनिषद काय म्हणतं? बरोबर आहे, सात्विक वागा, शुद्ध वागा, सगळं ठीक आहे, परंतु स्वर्गप्राप्ती म्हणजेच मोक्ष हा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. कारण पुन्हा पुण्यांश संपला की मनुष्याला पुन्हा जन्म घेणं हे चुकत नाही. म्हणजेच काय? जन्म मरणाचा फेरा चुकत नाही, म्हणजे हा खरा मोक्ष नाही. केवळ आणि केवळ आत्मज्ञानानं आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळू शकते. म्हणूनच या मंत्रामध्ये असं म्हटलं गेलं की आत्म्याला पुन्हा पुन्हा कर्मफळ भोगण्यासाठी म्हणून जन्म घ्यावा लागतो. त्याला अपूर्व कर्म असे इथे म्हटलेलं आहे. म्हणजे काय की अपूर्व कर्म कोणतं? तर अपूर्व आणि अदृष्ट अशी दोन प्रामुख्याने संकल्पना आहेत. अपूर्व कर्म म्हणजे आपण जे यज्ञ या पूजा प्रार्थना कामना पूर्तीसाठी करतो ते कर्म करून झालं की ते नष्ट होतं, नाही का? आता हे सगळ्याच कर्मांच्या बाबतीत आहे. कर्म करून ते संपलं की ते नष्ट होतं, परंतु खऱ्या अर्थानं ते नष्ट होत नाही. कारण कर्म केल्यानंतरचे त्याची जी फलशक्ती आहे, फल देण्याची त्याची जी शक्ती आहे ती सूक्ष्म रूपानं ती बाजूला पडते आणि योग्य वेळेला ही अपूर्व शक्ती, तिला अपूर्व शक्ती असं म्हटलं जातं. आणि ती अपूर्व शक्ती काही काळानं त्या कर्माचे परिणाम, त्याची फळं आपल्याला बरोबर चोखपणे आपल्या हाती ती फळं पडतात. आणि अदृष्ट म्हणजे काय की जी दिसत नाही ती फळं. म्हणजे काय? आपण आयुष्यामध्ये चांगलं वाईट असं करत असतो की नाही, अनेक बरं वाईट कृत्य आपल्या हातून घडतात, कर्म नष्ट होतात. आपल्याला वाटतं ठीक आहे ना, घडलं माझ्या हातून थोडस वाईट, कुठे काय काय त्याचं होणार आहे. पण तसं नसतं. कोणतंही कर्म त्याचं फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. फक्त एवढंच आहे की काही फळं लगेचच्या लगेच मिळतात, तर काही काही काळानंतर मिळतात. तर त्यामुळे जी काही चांगली वाईट कर्म हातून घडतात त्याची फलशक्ती सूक्ष्म रूपामध्ये मागे पडते. त्याला अदृष्ट असं म्हटलं जातं. आणि ती परत आपल्याला त्याची फळं मिळाल्याशिवाय ते नष्ट होत नाही. पाप पुण्यासाठी अदृष्ट कर्म ही संकल्पना वापरली जाते, तर अपूर्व कर्म ही यज्ञ यागासाठी वापरली जाते. आत्ताच आपण बघितलं की कर्माचे परिणाम काही चुकत नाहीत, ते कोणत्या ना कोणत्या जन्मात आपल्याला भोगावेच लागतात. याच्यावरून मी पितामह भीष्मांची कथा आपल्याला सांगते. पितामह भीष्म हे राजा शांतनू आणि देवी गंगा माता यांचे पुत्र होते. राजा शांतनू एकदा देवी गंगेच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यांनी तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. बर का, कुरुवंशाचे राजा शंतनू. पण झालं काय की गंगेनं त्यांची लग्नाची अट मान्य केली, पण त्याबरोबरीनं ती त्यांना म्हणाली, एका अटीवरच मी तुमच्याशी विवाह करेन. मी जे जे काही करेन ते तुम्हाला कितीही विचित्र वाटलं बर का, तरी तुम्ही एक शब्दाने ते बोलायचं नाही, मला त्याचं कारण विचारायचं नाही, मला अडवायचं नाही. जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला त्या क्षणी मी तिथून सोडून निघून जाईन. राजा शांतनूनी तिला बर म्हटलं, ठीक आहे, मी काही विचारणार नाही. पण मग पुढे झालं काय की त्यांना एका मागून एक 7 पुत्र झाले. परंतु बर का, देवी गंगा माता काय करायची? पुत्र झाला रे की झाला की त्या एवढ्याशा जीवाला
ती नदीच्या पाण्यामध्ये बुडवून टाकायची. असं 7 वेळा राजा शंतनू हे कृत्य बघत होता. त्याच्या मनाची नुसती उलघाल व्हायची. अशी काय ही बाई, हा काही हिला दयामायाने आपल्याच पोटच्या पोराला ती अशी पाण्यामध्ये बुडवते. परंतु तिची अट लक्षात होती म्हणून तो बिचारा काही बोलायचा नाही, पण अतिशय त्याचा त्रागा व्हायचा, तडफडाट व्हायचा. मग 8व्या वेळेला मात्र झालं काय, जेव्हा ती 8व्या पुत्राला घेऊन नदीच्या किनारी जाऊ लागली तेव्हा राजा शंतनूला अजिबात राहावेना. तो धावत धावत गेला आणि म्हणाला, अगं असं काय वागतेस तू, हा काय चाललंय तुझं? पहिले 7वी पुत्रांना तू नदीमध्ये बुडवलंस, अगं याला तरी नको ग असं करूच. झालं. गंगा माता म्हणाली, बघा मी तुम्हाला आधीच म्हंटल होतं की मला एकही प्रश्न विचारायचा नाही, मला अडवायचं नाही, मला कारण विचारायचं नाही. आता मी इथून निघून जाणार. तिने तो पुत्र त्यांच्या स्वाधीन केला. तेच 8वा पुत्र म्हणजे पितामह भीष्म होय. त्यांचं तेव्हा नाव देवव्रत असं ठेवलेलं होतं. ते अष्टवसूंपैकी एक होते. तर आपण जे म्हणतो की अदृष्ट कर्म, त्याची फलशक्ती ही बाजूला पडलेली असते, तर तेच यांच्या बाबतीत झालं. पितामह भीष्म हे पूर्वाश्रमीचे अष्टवसूंपैकी द्यू नावाचे वसू होते. आता वसू म्हणजे कोण, तर अष्टवसू म्हणजे निसर्गाच्या वेगवेगळ्या 8 प्रकारच्या शक्तींना शक्ती स्वरूप देवता, त्यांना अष्टवसू मानलं जातं. तर पितामह भीष्म द्यू नावाचे वसू तेव्हा होते आणि ते अष्टवसू एकदा स्वर्गातून खाली उतरून पृथ्वीमध्ये आपापल्या पत्नींसह फिरत होते. तेव्हा झालं काय की या द्यूने आपल्या पत्नीच्या हट्टासाठी म्हणून बर का वशिष्ठ ऋषींची आश्रमातील कामधेनू गाय जी होती नंदिनी, ती त्यांनी पळवून आणली. आणि वसिष्ठांना हे कळल्यानंतर ते अतिशय क्रोधित झाले आणि 8ही वसूंना त्यांनी शाप दिला की तुम्हाला आता मनुष्य रूपाने जन्म घ्यावा लागेल. मग ते वसू घाबरले आणि त्यांनी गंगेला प्रार्थना केली की तू आम्हाला, आमचा जन्म झाला रे झाला की आम्हाला पाण्यामध्ये बुडवून टाक, म्हणजे मग आम्हाला पुन्हा स्वर्गप्राप्ती प्राप्त होईल. आणि म्हणून हे सगळं कृत्य गंगा देवतेनं केलेलं होतं. परंतु भीष्म मात्र राजा शंतनूने प्रश्न विचारल्यामुळे मनुष्य रूपामध्ये अडकून राहिले आणि त्यांचं पुढे संगोपन राजा शंतनूने प्रेमानं केलं. हे ते अदृष्ट कर्म कोणत्या रूपाने आपल्या पुढे येईल हे आपल्याला सांगता येत नाही. इथे अपरोक्ष अनुभूती एपिसोड 8 मंत्र 36 ते 38 याची मी सांगता करत आहे. सांगता करण्याआधी आदि शंकराचार्यांबद्दल एक छोटी कथा सांगते आणि मग सांगता करेन. आदि शंकराचार्यांचं त्यांचे गुरु गोविंद पादाचार्यांकडे 3 वर्षामध्ये शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर गुरूंनी त्यांना आज्ञा केली की तू आता इथे राहू नकोस, माझ्या सेवेमध्ये तू उगच तुझं आयुष्य व्यर्थ घालवू नकोस, कारण तुझ्या हातून खूप मोठं महान कार्य पुढे घडणारे हे मला स्पष्टपणे दिसत आहे. तेव्हा इथून तू आता काशीला जा, तिथे तू प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहावंस अशी माझी इच्छा आहे. अनेक ग्रंथांची निर्मिती तुझ्या हातून होईल आणि आपला समाज जो विखुरला गेलाय, दुभंगलाय, एकमेकांमध्ये जी एकजूट राहिलेली नाहीये, त्या सगळ्या समाजाला सुसंघटित करण्याचं कार्य तुला पुढे करायचं आहे.
त्या दृष्टीनं तू आता इथून काशीला जावंस. आदी शंकराचार्यांना खर तर त्यांचा निरोप घ्यायचाच नव्हता, परंतु गुरु आज्ञा म्हटल्यानंतर ते काही करू शकले नाहीत आणि दुःखी मनानं ते काशीला त्यांच्या आज्ञेवरून गेले. तिथे अवघ्या 13-14 फार तर 15 वर्षाच्या आयुष्याचे 15वं त्यांना लागलेलं असताना त्यांनी तिथे गुरु आज्ञेप्रमाणे प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. केवळ 15 वर्षाचे असताना. प्रस्थानत्रयी म्हणजे काय, तर ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता, केवढे मोठे जाडजूड तत्वज्ञान परग्रंथ, त्या तिघांच्या एकत्रित ग्रंथांवर भाष्य त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी लिहिलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी या ब्रह्मसूत्र म्हणजे काय, तर उपनिषदांमध्ये जो काही परस्पर काही विरोधी मत जी आढळलेली होती, त्या मतांची एकत्रपणे सुसूत्रपणे मांडणी त्यांनी केली. अद्वैतात सिद्धांताची सुसंगत विचार प्रणाली आदी शंकराचार्यांनी त्या सगळ्या उपनिषदांना सुसूत्रपणे एकत्रपणे बांधलं. हे पहिलं ब्रह्मसूत्र कोणी लिहिलं, तर मूळ ग्रंथ हा वेदव्यासांनी लिहिलेला होता. कारण का, उपनिषदामध्ये अनेक गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानाची मांडणी त्यांनी सुसंगतपणे वेदव्यासांनी त्यामध्ये केलेली होती. त्यावरचं भाष्य आदी शंकराचार्यांनी तिथे केलेलं होतं. एपिसोड 8 श्लोक 36 ते 38 इथे मी सांगता करते. परंतु तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया YouTube वरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करते. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.